जाऊ दे, आता काय राग करत बसू. पटापट झाडझूड करतो आणि जेवायची तयारी करतो. यायचा याचा वेळ होऊनच केला. पटापट जेवण बनवतो. राधिका, राधिका काय होय हे? काय ऐकून राहिलो मी हे? काय झालं हो, एवढ्या रागात कशी काय? आले का तुम्ही कामावरून? काय झालं, ऑफिसमध्ये झालं काय काही? राधिका, ऑफिसचं जाऊ दे, चुलीत तिकडे. आणि काय झालं घरी? काय ऐकून राहिलो मी? का तू आईजवळून सगळे कामं करून घेऊन राहिली? काय बोलता तुम्ही? मी कशाला काम करून घेऊ? मीच तर करते सगळे कामं. मी कशाला सांगा आईला? हे पाय राधिका, खोटी काही बोलू नको. पूर्णचे पूर्ण म्हटलं कामं माझ्या आईले करायला लावतं आणि स्वतः आराम करतं. याच्यासाठी आणलं काय तुले? नाही हो, असं तर काहीच नाही. मीच तर केले सगळे कामं. तुमच्या समोरच तर अर्धे कामं झाले होते आणि त्याच्यानंतर अर्धे कामं उरले होते. ते अर्धे कामं नंतर मीच केले. तुम्हाला कोणी सांगितलं असं? काहून? आईनं कपडे गिपडे धुतले नाही काय? आईनं वाढायला नाही टाकले कपडे? अहो, तुम्हाला तर माहित आहे ना, माझी 2-3 दिवसापासून तब्येत बरोबर नव्हती म्हणून. आता मी पूर्ण घराचे कामं केले, सगळं केलं आणि कपडे वगैरे धुणं सगळं झाले होते. आता मी वाढायला चालली होती तर रश्मीताई म्हणे माझे कपडे धुवून द्या म्हणे. त्यांनी पण 2-3 दिवसापासून कपडे नाही धुतले. आता मी म्हटलं का माझी तब्येत बरोबर नाही आहे, माझे हात दुखून राहिले, तर तुम्हीच धुवून घ्या म्हटलं तुमचे कपडे. तर बस तेवढं काय म्हटलं तर आई गरमच झाल्या आणि गरम झाल्या तर मग रश्मीताई काही बोलून राहिल्या आणि आई मला खूप बोलल्या. मग नाही काय मला राग आला आणि मी आत येऊन गेली. तर तेवढे कपडे होते दोरीवर टाकायचे, ते राहिले होते. राधिका, तू खूप खोटी बोलायला लागलीस. सगळे कामं माझ्या आईकडूनच करून घेते तू. आई तर सांगत होती की सगळेचे सगळे कामं आईनंच केले. ती आता म्हातारी झाली, आता तिच्याकडून काम होते काय? आणि तुला लाज कशी नाही वाटत? तू आई राहिली असती तर त्या अशीच कामं करायला लावली असते काय तिले? कामं करायला लावाले आणि म्हटलं एवढे मोठे कामं ते कशी काय करणार आहे? तुला एवढी अक्कल नाही आहे काय? आता पाय बरं तिची तब्येत कशी होऊन राहिली, तब्येत कशी व्हायले म्हटलं, पूर्ण चेहरा उतरून गेला म्हटलं. तुला तेवढी अक्कल नाही आहे काय? तुझ्या माईच्या घरून अशी शिकून आली काय तू? सासू सासरीसोबत नंदेसोबत कसा व्यवहार करायचा आहे तर तेवढे नाही शिकवलं काय तुझ्या मायबापानं तुले? हे पहा हो, माझ्या बाबांना तर तुम्ही म्हणू नका. तुम्हाला माहित आहे ना माझे बाबा वारले म्हणून. माझ्या बाबाचं कसं नाव घेता तुम्ही? आणि राहिली गोष्ट कामं करायची तर म्हटलं पूर्ण घराचे कामं मीच करतो. कोणीच नाही करू लागत म्हटलं मला. पूर्ण सकाळपासून संध्याकाळपर्यंत फक्त मीच करतो या घराचे कामं. सगळे बसले राहते आणि तुमची बहीण तर मोबाईल घेऊन बसली राहते म्हटलं. पण इथचा गडबा तिथेही नाही उचलत. हे पाय राधिका, आता मला समजलं. तुझा सगळा रगेलपणा माझ्या बहिणीच्या यानं करून राहिली. माझ्या बहिणीच्या यानं करायले. तिच्या घरचं सगळं वातावरण चांगलं होईल तर चालली जाईल ते. काही तुझ्या डोक्यावर थोडी ना राहणार आहे ते. पण तू मला सांग, त्या माई आईले एवढे सगळे कामं करायला काय लावले? आणि तू स्पष्ट खोटी बोलून राहिली म्हटलं. स्पष्ट खोटी बोलायले. माई आई खोटी नाही बोलू शकत. माझ्या आईनं सांगितलं मला का ते सगळे कामं करते म्हणून. काय? आईनं सांगितलं? आई खोट्या बोलल्या? खोट्या बोलल्या आई? सगळे कामं मीच तर करतो. त्यांची किती कदर करतो, आईप्रमाणे समजतो. आई बोलल्या? राधिका, तू माझ्या आईला खोटी बोलून राहिली. स्वतः म्हटलं एवढे मोठे कामं करायला लावतं म्हातारा माणसाले आणि स्वतःच माझ्या आईला खोटी बोलतं. तुला लाज कशी नाही वाटत? तुझ्या मायच्या घरून अशी शिकून आली काय तू? शिकून आले? अहो, तुम्हाला कसं सांगू मी? सगळे कामं मीच तर करते या घराची, सकाळची संध्याकाळ. माझी तब्येत बरोबर नाही आहे 2-3 दिवसापासून, तरी मी जेवढं होते तेवढं करून राहिली म्हटलं. आणि आज थोडं बरं वाटलं तर आज पूर्णच्या पूर्ण घराचं काम काढलं म्हटलं करायसाठी. आता तेवढे कपडे होते फक्त वाळायला टाकायचे, तेही मला राग आला म्हणून मी सोडून दिले. आणि तिकडे आले तिकडे की मी आराम थोडी ना करून राहिली होती. आपला पूर्णचं पूर्ण म्हटलं ह्या रूममधला गायटच साफ करून राहिली होती. पण तुम्ही एवढे कायले रागून राहिले माझ्यावर? लय रागून राहिला तुले. आणि काय राग म्हटलं माझ्या घरच्या लोकांवर काढून राहिली तू. घरच्या लोकांवर काढाले. तिकडे ऑफिसवर जाव तर तिकडे माझ्या बॉस चिल्लावते आणि इकडे याव तिकडे घराची कडकट ऐका लागते. काय करावं माणसाला कुठंच सुख नाही आहे म्हटलं. पण खरंच हो, मी काहीच नाही करू दिलं आईला, काहीच नाही. मीच केले सगळे कामं. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. मीच केले ना सगळे कामं मीच. मला तर वाटते की सगळीची सगळी आप ना रश्मीताईच लावली आणि त्यांनाच म्हटलं माझं काही बरोबर वाटत नाही. आणि त्यांना जर सगळं हातात दिलं ना तर ते चांगले राहते आणि त्यांना काही दिलं नाही तर मग अशाच करते त्या. आईने भडकवते, तुम्हाला भडकवते. म्हटलं स्वतःच्या सासरी तर जात नाही, फक्त माझा संसार बरबाद करायला तुला. एक काम करायला जर त्याला म्हटलं ना म्हटलं तर पुन्हा घरात म्हटलं भांडं लावून देते ते. भांडं लावून द्याले. अशी ननद कोणत्या कामाची? घरी राहते तर कमीत कमी चांगल्यानं तर इकडे भांडणं तिकडे भांडणं सगळीकडे भांडणं लावून देते. सगळा वैमनस्य फैलून टाकते म्हटलं घरात. राधिका, तुला काय एवढी उठून राहिली काय? तुला बापाच्या घरून आणून राहिली म्हटलं तू तिला खाले त्यासाठी बापाच्या घरून आणाले. तुला काही लाजगीच वाटते का नाही वाटत? नंदीसाठी असं बोलत असते काय? नंदीसाठी बोलायले म्हटलं तू जास्तच माजल्यासारखी करून राहिली. माया घरच्या लोकांसोबत तू काही चांगला व्यवहार नाही करून राहिली. सांगितलं ना मला, सगळं सांगितलं. रश्मीनं सांगितलं, माझ्या आईनं सांगितलं. आता म्हटलं तू पहिल्यासारखी नाही राहिली, पहिल्यासारखी राहिले. आता तुला सांगून देतो मी, चांगल्यानं राहायचं असं या घरात तर चांगल्यानं राह. सगळीचं ऐका लागल, नाही तर पाय मग तुझं काय आहे तर. काय हो, तुम्ही फक्त बहिणीकडून आणि आईकडूनच बोलता. तुमच्या बायकोची तुम्हाला काहीच नाही वाटत काय? तुमची बायको दिवस रात्र काम करते घरात, हेही तुम्हाला दिसत नाही काय? दुखलं सुकलं हेही तुम्ही पाहत नाही. तुम्हाला सगळं हातात
गोष्टीला नकार देणंच ना, हे तुम्हाला का नाही समजत? का मी काय मशीन किशीन आहे का? तुम्ही मशीन समजता काय मला? का मी इथे करन तिथे करन सगळे इकडे करन? हे काय राधिका जास्त मुजऱ्या करून राहिली काय? हे घे मग. काहून मला कशाला मारता? ऐक, घे ना, जास्त तोंडाले तोंड देऊन राहिली होती ना, घे आता. माझी काहीच गलती नसून तुम्ही मला मारलं. एवढं करते मी या घरासाठी तरी तुम्ही मला माझ्यावर हात उचलला. हे काही बरोबर नाही केलं तुम्ही. मला सगळं माहीत आहे मी काय बरोबर केलं आणि काय नाही बरोबर केलं तर. हां, जास्त माजल्यासारखी करून राहिली ना तू. जसं की तू बापाच्या इथूनच आणून खाऊ घालून राहिली माझ्या मायले आणि माझ्या बहिणीले. मी कमावतो म्हटलं कमवाले. हां, आणि तुझ्याकडून तेवढं काय घराची कामं नाही होत काय? घराची कामं नुसती कटकट इकडे कटकट तिकडे कटकट. माणसाले चैन नाही आहे म्हटलं. आता तुला बत्ती भेटली ना, आता बराबर करशील तू, बराबर करायले. आणि पटापट म्हटलं आवर कर तू. आणि तुला सांगून देतो याच्या पुढं माझ्या बहिणीले आणि माझ्या आईले कोणत्या गोष्टी साठी सांगितलं ना त्या, तर माझ्यापेक्षा वाईट कोणीच होणार नाही म्हटलं. या लोकांचं काही केलं ना तरी म्हटलं यांना माझी कदरच नाही यांना. आणि अशा घरात राहून मी काय करू? केव्हापर्यंत सांभाळू मी यांचं घर? केव्हापर्यंत अपमान सहू? आता म्हटलं डोक्यावरून पाणी चाललं म्हटलं. आता माझ्याकडून एवढं सहन होणार नाही. एवढी तब्येत खराब असूनही पूर्ण घराचं काम मीच केलं. कोणालाच नाही करू दिलं आणि कोणी केलं पण नाही. बस आता खूप झालं. आता मी यांचं काही सहन करणार नाही. यांना मी बोलत नाही याचा अर्थ असा नाही आहे की मला बोलता येत नाही, पण मी यांचा मोठ्यांचा मान राखतो. तर म्हटलं यांना माझी कदरच नाही. आता खूप झालं. आता मी या घरात राहणारच नाही. मी राहणारच नाही या घरात. कावई हां, त्या पिंट्यात आता किती वेळचं गेलं पण आलाच नाही अजून. हां, यानं शिकवलं का नाही शिकवलं बहिणीले? हां, काढली का नाही काढली तिची समजूत? नाही तर अजून करण म्हटलं ते टेटरचं आहे. हो ना बाई, काय माहीत काय झालं आणि काय नाही अंदर. तर आई आला ना पिंट्या दादा, आला ना. जाय ना विचारणं त्याला, विचारणं दिल्ली का नाही दिल्ली म्हणा बत्ती तिच्यावर. काय झालं रे पिंट्या, काय झालं? आई चांगलीच समजूत काढली म्हटलं मी राधिकाची. हां, लय तुझ्यासोबत मुजऱ्या करून राहिली होती ना, ते लय तोंडाले तोंड देऊन राहिली होती ना तुया. आणि कामही करायला लावून राहिली होती तुले. चांगलीच दिल्ली म्हटलं तिच्यावर. आता याच्यापुढे ते कधीच अशी नाही करत. आता म्हटलं जर तिनं असं करायचा प्रयत्न केला ना, तर तिने माझ्या हातची आता जे दिलं ना तिने ते बरोबर तिच्या लक्षात येईल. आता म्हटलं ते विचारही नाही करू शकत असं करायचं तुमच्यासोबत. आणि मी तिला समजावून सांगितलं का तुला करावंच लागेल म्हणून घरचे कामं. आता याच्या पुढं काही झालं तर पहिले सांगायचं आहे. आणि कामं नाही करायचे घराचे, कोणीच कामं नाही करायचे, फक्त तेच करत बसत. अरे पिंट्या, पण मारलं कायले? हां, समजूत घालून घ्यायला पाहिजे होती तिची. मारलं कायले? हात नाही उचलाव बाईवर. अहो आई, तुलाही खोटं म्हणून राहिली होती आणि त्या रश्मीलाही खोटं म्हणून राहिली होती. म्हणे तुमची आई आणि तुमची बहीण म्हणे लय खोटं आहे म्हणे. आणि म्हणे मी त्याला काम करायला थोडी लावतो म्हणे. त्याच त्यानं केलंही नाही म्हणे आतापर्यंत म्हणे. कापं म्हणे मीच केले म्हणे. एवढी खोटं बोलून राहिली होती ते. आणि पाय बरं सगळे कामं तर त्या केले तरी अशी म्हणून राहिली होती. म्हणून मी तिच्यावर बत्ती दिली चांगली. अरे पिंट्या दादा, लय चांगलं केलं. पाहिजेच होतं त्या बायकोले असं म्हटलं. हां, सकाळी काय टारं करून राहिली होती आईसोबत. मार मुजोऱ्या करून राहिली होती. कामं करायला राहून राहिली होती आईले. हां, बरं केलं त्या. आता म्हटलं तिची जागा काय आहे तर दाखवली ना त्या. आता बरोबर लाईनीवर येते म्हटलं. ते तिला पाहिजेच होतं असं. अच्छा माय बहीण, काय चालू आहे इथं? हां, कायची मीटिंग होय बाप्पा हे? आणि कायची बत्ती होय? कायच्या गोष्टी करून राहिले हे तिघं मायले का? काय केलं येईनं? काय झालं म्हणता, काय झालं? हां, सगळे असे कोण उभे आहे? काय झालं रे पिंट्या, असं रागात कोण दिसून राहिला तू? हां, काहून ऑफिसमध्ये काही झालं काय? काय झालं सांगतं खरी? काही नाही हो बाबा. हां, हे राधिका म्हटलं जास्तच करून राहिली. हां, सगळे कामं म्हटलं आईले करायला लावून राहिली. आणि वरतून तिच्यासोबत मुजोराही करते आणि काहीची काही बोलते. त्या रश्मीले काही बोलते, आईले काही बोलून राहिली. आणि सारेचे सारे कामं आईजवळून करून राहिली म्हटलं. आणि आता म्हणून मी त्याला तिची चांगलीच समजूत काढली. समजूत काढली? कायची समजूत काढली? मारलं गिरलं काय त्या तिले? हो बाबा, दिल्या 2-3 ठेवून तिच्यावर. काय बोलतो पिंट्या? हां, तुला लाज नाही वाटत काय रे? बायकोवर हात उचलतं आणि का म्हणत्या? हां, पोराले काही समजावं का काही? हां, तर अशी तर पाहतो तू का बस रे बस अशी पाहाले. पोराची समजूत घालावं, बायकोवर हात उचलणं चांगलं आहे काय? हां, आपल्या घरची लक्ष्मी होय ना, ते लक्ष्मीला कोणी मारत असते काय? अहो बाबा, तुम्हाला काय माहित काय चबरेच आहे करून राहिली होती म्हटलं वहिनी आईसोबत. सारे कामं करायला लावले म्हटलं आईले तिनं. आणि तुम्हाला माहित नाही काय कम दाखवून राहिली होती? मालकीनच बनून गेलती म्हटलं ते या घराची. बरं केलं दादानं. हे पाय रश्मी, हे जेवढी भांडणं आहे ना म्हटलं हे सगळे तुझी कारस्थानी होय. तू हे कारस्थानी असाले. तुझ्या मायले सध्या समजून नाही राहिलं. तुझ्या मायले येईन पण वेळा नाही येईन, पण येईन अक्कल. आणि जेव्हा येईन ना तर तेव्हा म्हटलं तुला हाकलून लावून म्हटलं घरातून म्हटलं हाकलून लावाले. आणि का रे पिंट्या, तू यायच्या गोष्टी देऊन जातं काय? हां, तुला स्वतःचा दिमाग आहे का नाही आहे?
बाबा तुम्ही नेहमी राधिकाचीच कड घेता. तुम्ही म्हटलं आईची कधीच कड घेत नाही. नाही आईची घेत नाही रश्मीची घेत. पण म्हटलं तुमच्या लाडानंच ती एवढी बिघडून गेली आणि डोक्यावर चढून नाचून राहिली. म्हटलं एक काम नाही करून राहिली घरातलं ना काही नाही. आणि याले सबर करू दे, त्याले सबर करू दे. अरे पिंट्या, किती की गोष्ट बिघडली ना तर त्याचं समाधान म्हटलं शांत डोक्यानं घ्यायला लागते. असं गरम गरम केल्याने होत असते काय? हां, जर तिची चूक असली तरी शांत व्हायला पाहिजे होतं, तिच्यासोबत बोलायला पाहिजे होतं. असं काहून केलं, काय केलं? हां, का बस भिडला तिला मारायला? बाबा ते सगळ्या गोष्टी जाऊ द्या, पण जर तिला घरात राहायचं असं म्हटलं तर तिला माझ्या आईचं माझ्या बहिणीचं सगळीचं ऐकाच लागल. ते ह्या घरची सूय न ना. हां, जर ते अशी सबर करण एका सोबत आणि घरातले कामं नाही करत, काही नाही करत, तर मग कसं होईल? हां, का रोज काय भांडणच करत बसता काय मग घरात? तिच्यावर एखाद्या वेळेस पाहिजेच होती अशी बत्ती. असं आता बरोबर चालायचं. आता कशी निपली घे ना मला, आता कशी बत्ती भेटली. अमय, हे राधिका वहिनी कुठे चालली? हा, तिच्या हातात तर बॅग आहे म्हटलं. हा, कुठे निघाली बाप्पा हे एवढ्या रात्री? राधिका, हे काय होय? काय होय राधिका हे? हां, कुठे चालली बॅग भरून? अजून पाहिजे काय तू यावर? हां, एवढी दिल्ली तर कमी पडली काय? कमी पडाले? नाही हो, कमी तर नाही, पण भरपूर प्रेम भेटलं म्हटलं या घरातून. हा, एवढं भेटलं का म्हटलं माझ्याकडून सांभाळणं नाही होऊन राहिलं म्हटलं. म्हणून आता तुमचं तुम्ही सांभाळा आणि मी चालली माझ्या आईच्या घरी. पण राधिका, थोडीशी भांडणं झाले तसं काय बाहेर जात असते काय बॅग भरून? नाही हो आत्याबाई, नाही. म्हटलं जेवढं द्यायचं होतं तेवढं प्रेम दिलं म्हटलं या घराले. पण या घरानं कधीच मला आपलं नाही म्हटलं. हां, कधीच मुलगीने समजलं म्हटलं या घरानं. फक्त सून समजलं आणि एक मोलकरणी. याच्या व्यतिरिक्त काहीच नाही आत्याबाई, काहीच नाही. अशी आहे राधिकाची कहाणी. आता पहा तुम्ही पुढच्या व्हिडिओमध्ये राधिका तिच्या माहेरी जाते की नाही तर. हां, आणि सांगा मला कमेंट करून की राधिकाने जो निर्णय घेतला तो बरोबर आहे की चुकीचा आहे तर. हां, भेटू मग पुढच्या व्हिडिओमध्ये.